हॅलो स्टुडंट्स, मला खूप स्टुडंट प्रश्न विचारतात की सर आम्ही पेपर तर लिहितो पण आम्हाला मार्क पाहिजे तसे मिळतच नाहीत. तर त्याचं मेन कारण आहे की प्रेझेंटेशन. जर तुम्ही पेपर व्यवस्थित लिहिले, प्रेझेंट केले, पाहिजे तिथं मोठे लहान अक्षर घेतले तरच तुम्हाला मार्क्स भेटू शकतात. तर जिथं पाहिजे तिथं पॅसेज जर करायचं तर पॅसेज, जिथं मेन पॉईंट्स आहेत त्याच्या खाली अंडरलाईन, त्याची असे बुलेटिन पॉईंट्स, पहिले लेटर कॅपिटल, एक ओळ जिथं सोडणं आहे तिथं, मेन म्हणजे खोडतोड नाही पाहिजे पेपरमध्ये. तरच बोर्डाच्या पेपरात, कोणत्याही पेपरात तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स भेटू शकतात. आणि टॉपर बनण्याचं हे एक महत्त्वाचं सिक्रेट आहे. तर बघा, पहिली जी कविता होती 10वीची अ टीनेजर्स प्रेयर, त्याचा भावार्थ आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिला. यात त्याचं ॲप्रिसिएशन जे पूर्ण 5 मार्क्सला येते, ते पैकीच्या पैकी कसे मिळवायचे ते आज आपण इथं पाहू. तर स्टेप बाय स्टेप ते लक्षात घ्या आणि कुठं चुका होऊ शकतात ते सुद्धा मी सांगणार आहे. तर बघा, ॲप्रिसिएशन क्वेश्चन नंबर जेव्हा तुम्ही पेपरमध्ये टाकसाल तेव्हा क्वेश्चन नंबर टाका. माझ्यामध्ये बी हा क्वेश्चन राहतो, तर बी क्वेश्चन, त्याच्या पुढे लिहा ॲप्रिसिएशन. ठीक आहे, मग सुरुवात करा. टायटल लिहून त्याच्याखाली अंडरलाईन, पहिलं लेटर कॅपिटल, बुलेटिन पॉईंट, हे 2 डॉट आणि जे कवितेचं नाव आहे ते इथं लिहा, अ टीनेजर्स प्रेयर. त्यानंतर तुम्हाला एक ओळ सोडायची आहे. ठीक आहे, एक ओळ सोडल्यामुळे व्यवस्थित समजता येते. ठीक आहे, किंवा जो वाचणार आहे त्याला समजते की प्रॉपर फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. घाई करू नका. माझ्यामध्ये तुम्हाला सप्लिमेंटसुद्धा पेपरमध्ये मिळते, त्यामुळे आपल्याला काही पेजेस घरी वगैरे न्यायचे नसतात, ते लिहायचे असतात, चांगल्या पद्धतीने लिहायचे असतात. त्यानंतर पोएट म्हणजे कवी. ही कविता कोणी लिहिली आहे तर मग त्यांचं नाव आहे जे मोर्स. सगळ्यात इझी आहे. कवितेचं नाव तुम्हाला तिथं वरती दिलेलं आहे पेपरमध्ये. कवी जो आहे तो एकदम खाली दिलेला आहे, त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. इंग्लिशचा पेपर तिथल्या तिथंच सॉल्व करायचा असतो, फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. पॅसेज आहे तिथंच उत्तर आहे, लेटरचा क्वेश्चन आहे तिथंच उत्तर लिहायचं आहे. तर कन्सेप्ट क्लिअर असले तरच पैकीच्या पैकी इंग्लिशमध्ये, माझ्या मते तरी इंग्लिशपेक्षा सोपी पेपर कोणताच नाही. ठीक आहे, कारण उत्तरं तिथंच लिहायचे आहेत, घरून काहीच घेऊन जाणार नाही, फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. ठीक आहे, तर फिगर ऑफ स्पीच, अलिट्रेशन. तर फिगर ऑफ स्पीच कशी काढतात, अलिट्रेशनच का घेतली मी, तर ही एक ओळ आहे. जर यातले 2 शब्द जवळजवळचे एकाच अक्षराने सुरुवात होत असेल तर आपण अलिट्रेशन ही फिगर ऑफ स्पीच घेतो. जसं की एक्झाम्पल पहा, सो स्मॉल. यात यस आणि यस कसा आहे, जवळजवळ आहे आणि एकाच शब्दाने दोन्ही शब्दांची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मी अलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच घेऊ शकतो. जर रिपिटेशन झालं असतं, जसं की इथेही स्मॉल आहे, इथेही स्मॉल आहे एकाच ओळीत, तर मी रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच घेतली असती. त्यानंतर रायमिंग स्कीम म्हणजे 4 ओळी घ्या, त्यातले शेवटचे शब्द पकडा आणि ते राईम कसे करतात, जुळतात का, यमक जुळतात का ते पहा. तर इथं जुळत होते ABCB, तर बी दुसरा आणि चौथ्या ओळीचा जो शब्द होता तो सेम होता, त्यामुळे मी ABCB घेतलेलं आहे. ठीक आहे, याच्यावर मी पुढे डिटेल व्हिडिओ बनवेल ज्यामुळे तुमचे कन्सेप्ट क्लिअर राहतील. ठीक आहे, त्यानंतर थीम म्हणजे कवितेत काय दिलेलं आहे, कविता कशावर आधारित आहे. अ टीनेजर्स प्रेयर पोयम रिटन बाय द पोएट जे मोर्स. तर तुम्ही तिथंच पहिली ओळ बनवा, डोकं जास्त चालवू नका की अ टीनेजर्स प्रेयर ही कविता जे मोर्स यांनी लिहिली. एवढं तर प्रत्येक कवितेत लिहू शकता की नाही. ठीक आहे, इट इज अ व्हेरी गुड पोयम. खूप चांगली कविता आहे, प्रत्येक कवितेला तुम्ही असं लिहू शकता. इन धिस पोयम, एक मिनिट, इन धिस पोएट रोट द व्ह्यूज, एक मिनिट, इन करा आहे. इन दिस पोएट रोट द व्ह्यूज ऑफ अ टीनेजर. तर या कवितेत टीनेजर म्हणजे 13 ते 19 वर्षाचे जे मुलं आहेत यांचे मतं कवीनं त्यांच्या भाषेतून तुमच्यासमोर मांडलेले आहेत. ही रिक्वेस्ट टू गॉड दॅट एव्हरी डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. तर त्या टीनेजरने देवाला एक प्रार्थना केलेली आहे की प्रत्येक दिवशी एक नवीन सुरुवात मला करता येते. वी हॅव टू चूज द रोड ऑफ लाईफ. आपल्याला तो रस्ता जो काही जीवनाचा आहे तो चांगला किंवा वाईट बनवायचा हे आपल्यावर डिपेंड आहे. वी कॅन चूज द गुड ऑर बॅड रोड अँड इट विल मेक अवर लाईफ गुड ऑर बॅड. तर ऑब्व्हियसली काही जण चांगले रस्ते निवडतात, मेहनत करतात, चांगल्या पदावर जातात, लाईफ सक्सेसफुल बनवतात. तेच काही जण आळशीपणा करतात, टुकारपणा करतात, तर ऑब्व्हियसली आपण पाहतो त्यांचा रिझल्ट, ते कोणत्याही छोटा मोठा कामं करतात आणि त्यांचं जीवन चालवतात. त्यांना जीवनात खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर जीवनात चांगलं किंवा वाईट बनणं हे आपल्या हाती आहे.
रस्ता कसा निवडायचा, त्याचं मार्गदर्शन कोणाकडून घ्यायचं, हे सगळं आपल्याजवळून आहे. ऑब्व्हियसली खूप जण आपण मोठ्यांना पाहून चालतो, जे ते करतात तेच आपण करतो. तर आपल्याला सुद्धा समज येतो 10वीपर्यंत किंवा 10वीच्या मुलांना माहीत पडते की चांगली गोष्ट कोणती, वाईट गोष्ट कोणती. तर त्याच गोष्टी तुमचं जीवन घडवतात. ठीक आहे. पुढे याचं ओपिनियन आणि मेसेज मी लिहून देणार आहे, ज्याचे 2 मार्क्स कंपल्सरी तुम्हाला मिळतात. खूप जण एवढंच लिहितात, याचे तुम्हाला पूर्ण मार्क भेटत नाही. यात आणखी तुम्ही ओळी वाढवू शकता. जर जेवढं तुम्हाला समजलं असेल त्यात लिहत जा. आणखी 4-5 ओळी जरी लिहिल्या तरी खूप आहे. त्यानंतर ओपिनियन आणि मेसेज हे मी पुढे लिहून देतो, याचा स्क्रीनशॉट किंवा लिहून घ्या पटकन. तर पुढे पहा, मेसेज आणि ओपिनियन दिलेलं आहे. मेसेज म्हणजे कविता वाचून तुम्हाला कोणता संदेश मिळाला. तर वी कॅन मेक अवर लाईफ ब्युटिफुल, तर आपण स्वतः आपलं जीवन सुंदर बनवू शकतो. इट डिपेंड्स ऑन अवर डिसिजन्स, आपण कोणते निर्णय घेतो यावर ते अवलंबून आहे. ठीक आहे. तर कसे निर्णय घ्यायचे ते मी अगोदरच सांगितलं आहे. ओपिनियन म्हणजे तुमचं मत कविता वाचून. तर एकदम सिंपल भाषेत लिहा, दिस इज द बेस्ट पोयम आय एव्हर रीड, आतापर्यंत वाचलेली सगळ्यात चांगली पोयम ही आहे. एव्हरीवन मस्ट रीड इट, प्रत्येकाने ही कविता वाचायलाच पाहिजे. तर पहिले लेटर कॅपिटल, या 2च्या मध्ये एक ओळ सोडायची. ठीक आहे. त्या बेसिक गोष्टी असतात, खूप कमी टीचर्स ह्या गोष्टी तुम्हाला सांगतील, पण ह्या जर तुम्ही अप्लाय केल्या तर 100% गॅरंटी आहे की तुम्हाला मार्क्स मिळतीलच. तर या छोट्या छोट्या गोष्टींमुळे खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या पेपरवर पडतो. आणि बोर्डाचं वर्ष असल्यामुळे ह्या गोष्टी खूपच महत्त्वाच्या ठरतात, कारण तुमचा एक मार्क्स काउंट केला जातो पुढे ॲडमिशनसाठी. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असेल. काही प्रॉब्लेम असला तर कमेंट करा, मी अवेलेबल आहे तिथं. ठीक आहे. तर थँक्यू अँड बाय, स्टे ट्यून, सबस्क्राईब करा.